वादळ सुरू झाले. मुलगा घाबरून मला म्हणाला, बाबा, आपण आता कुठे जाणार? आपल्याला वाचायला जागा नाही. वडिलांनी त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, घाबरू नकोस, माझ्या मागे ये. मला सुरक्षित जागा माहीत आहे. पाऊस खूप जोरात होता. वारा सुटला होता. मुलाला पुढचा रस्ता दिसत नव्हता, पण त्याने बाबांचा हात सोडला नाही. थोड्या वेळाने ते एका सुरक्षित घरात पोचले. मुलाने विचारले, बाबा, तुम्हाला रस्ता कसा माहित होता? मला तर काहीच दिसत नव्हतं. वडिलांनी म्हणाले, कारण तुला फक्त रस्ता दिसत होता, पण मला संपूर्ण रस्ता माहीत होता. हीच गोष्ट आपल्या जीवनाची आहे. कधी कधी आपल्याला पुढचा रस्ता दिसत नाही, पण येशूला सरळ रस्ता माहीत असतो. आपण विचार करतो, माझं फ्युचर काय होणार, माझं करिअर काय होणार, ही प्रॉब्लेम कधी संपणार, माझे लाईफ पुढे कुठे जाणार. आपल्याला फक्त त्याचा हात सोडायचा नाही. म्हणून आजचे एक ओळ लक्षात ठेवा, आय मे नॉट नो द वे, बट आय नो माय रेफ्युजी. मला रस्ता माहीत नसला तरी माझा आश्रय कोण आहे हे मला माहीत आहे. आपण आश्रय कुठे शोधतो? आपल्या जीवनात प्रॉब्लेम्स आले की आपण कुठे जातो? कोणी वडिलांकडे जात, आई वडिलांकडे जातं, कोणी मित्राकडे जातं, आपले फिलिंग शेअर करतं. असं वाटतं की आपण फिलिंग शेअर केले की आपलं प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल, पण तसं होत नाही. आपण स्ट्रेस जरा कमी होतो त्याच्यानं फक्त, तर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. पण प्रश्न असा आहे, जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा आपला खरा आशय कोण आहे? आपला खरा आशय येशू आहे. स्तोत्र संहिता 46:1 म्हणते, देव आपला आश्रय व सामर्थ्य आहे. संकट समयी तो फार सहाय्य करणारा आहे. याचा अर्थ असा नाही की देवासोबत असताना आपले जीवनात संकटे येणार नाही. प्रॉब्लेम्स येतील, भीती वाटेल, फेलियरची भीती वाटते, लोनलीनेस, प्रेशर असतं. प्रेशर खूपच असतं सगळ्यांनाच, प्रत्येक गोष्टीचा प्रेशर असते, घरचे प्रॉब्लेम्स, स्टडीचा लोड. पण त्या प्रत्येक परिस्थिती आपण एकटे नसतो. जीसस इज आवर रेफ्युजी. जीसस इज माय रेफ्युजी व्हेन आय एम अफ्रेड. स्तोत्र संहिता 56:3. ज्या दिवशी मला भीती वाटते त्या दिवशी मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. ख्रिश्चन असणे म्हणजे भीती कधीच वाटणार नाही असे नाही. भीती तर वाटतेच, प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. पण भीती आली की प्रश्न असाच आहे, मी भीतीकडे पावतो की येशूकडे? तुला पुढचा रस्ताच माहित नाही, पण देवाला माहित आहे. म्हणून भीतीकडे पाहण्यापेक्षा आपण देवाकडे पाहूया. जीसस इज माय रेफ्युजी व्हेन आय फेल. सगळे होतात, कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सगळेच फेल होतात. स्टडीमध्ये एक वेळा एक विषय राहतात, त्याचा स्ट्रेस असतो की, बट ते फेलियरच असतं असं नसतंय ना. आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो, मी काहीच करू शकत नाही. एवढा स्ट्रेस येतो की आपण स्वतःलाच म्हणतो की मी काहीच करू शकत नाही, मी फेलियर आहे. हे मी पण केलंय. माझं लाईफ संपलं, देव माझ्यावर नाराज असेल. पण लक्षात ठेवा, तुमची चूक तुमची ओळख नाही. तुमचा फेलियर म्हणजे तुम्ही फेलियर आहात असे नाही. नीतिसूत्रे 24:16 म्हणते, नीतिमान 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो. पडणे म्हणजे शेवट नाही. किती वेळा आपण पडतोय, फेल होतोय, पण ते आपण पुढे कव्हर पण करू शकतो. म्हणून किती वेळा पण जर पडलं तर आपण पुन्हा उभा राहू शकतोय. पडल्यावर पुन्हा उठणे हे विश्वासाचे चिन्ह आहे. पेत्राने येशूला नाकारले, पण पेत्राची स्टोरी तिथे संपली नाही. येशूने त्याला पुन्हा उभे केले. आपल्या सोबत येशू कायम आहे. आपण किती वेळा जरी पडला, फक्त आपण त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना, आपण पुढे जाऊ शकतो.
कदाचित आज कोणीतरी म्हणत असेल, मी देवापासून दूर गेलो आहे, मी खूप चुका केल्या. इतके जर चुका केल्यावर आपण हेच म्हणतोय की देव माझ्यापासून लांब गेलाय, आता देव माझी साथ देणार नाही, मी खूप चुका केल्यात माझ्या लाईफ मध्ये. आज येशू तुला सांगत आहे, परत माझ्याकडे ये. येशू कायम सोबत असते, ते कधीच साथ सोडत नाही. Jesus is my refuge in every storm. Mark 4th chapter 35 to 41 मध्ये येशू आणि शिष्यांची घटना आहे. शिष्य नावेत होते. अचानक मोठे वादळ आले. लाटा नावेत येऊ लागला. शिष्य घाबरले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, येशू नावेत होता. येशू सोबत आहे म्हणून आपल्या जीवनात संकटे येणार नाहीत असे नाही. पण फरक असा आहे, येशू नावेत असेल तर वादळात आपण एकटे नसतो. कदाचित आज तुमच्या आयुष्यामध्ये वादळ आहे. तुम्ही म्हणत असाल, देव हे माझ्या बरोबरच का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतोय. मी पण खूप वेळा म्हणले की एवढे प्रॉब्लेम्स माझ्याच का लाईफ मध्ये येतात. पण देव कदाचित म्हणत असेल, वादळापेक्षा मी मोठा आहे. शिष्यांनी वादळ पाहिले, येशूने शांतता निर्माण केली. म्हणून परिस्थिती कितीही मोठी असली तरी जीसस इज बिगर देन युअर.